नमस्कार, मी डॉक्टर रजनी पत्की. आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण. काल आपला 10वा अध्याय संपला. आज आपण 11व्या अध्यायाला सुरुवात करूया. तृतीय अंशामधला 11वा अध्याय. यामध्ये गृहस्थ संबंधी सदाचाराचं वर्णन आहे. सगर आणि औरू ऋषी यांच्यामधला संवाद सुरू आहे. सगर म्हणाले, हे मुने, मला आता गृहस्थांच्या सदाचरणाची माहिती ऐकायची इच्छा आहे. गृहस्थांनी जे आचरण केल्यानंतर त्याला इहलोकात पण सुख मिळेल आणि परलोकात सुद्धा तो चांगल्या परिस्थितीमध्ये राहील, त्याचं पतन होणार नाही, असं कोणतं आचरण आहे ते आपण मला सांगावे. औरव म्हणाले, हे पृथ्वीपाल, तू आता सदाचाराची लक्षणं ऐक. सदाचारी पुरुष या लोकात आणि परलोकात दोन्हीमध्येही सुख पावतो, दोन्हीलाही जिंकतो. तो सत शब्दाचा अर्थ साधू म्हणजे चांगलं असा आहे. जो अतिशय सज्जन आहे, निष्पाप आहे, निष्कलंक आहे, असा साधू. साधू हा दोषरहित असतो. साधू पुरुष जसं आचरण करतो त्या आचरणाला सदाचार असं म्हणतात. हे राजन, या सदाचाराचे वक्ता आणि कर्ता सप्तर्षिगण, मनु आणि प्रजापती हे आहेत. म्हणजे सदाचरण जे आहे ते फक्त काही मनुस्मृतीमधलं आहे असं नाही, तर सप्तर्षिगण आणि प्रजापती यांचंही त्याच्यामध्ये सांगणं आहे. हे नृप, बुद्धिमान पुरुष स्वस्थ चित्ताने ब्राह्ममुहूर्तावर उठून आपला धर्म काय आहे आणि धर्माच्या अविरोधाने आपण कशा प्रकारे अर्थार्जन करू शकतो याचं त्याने चिंतन करावं. म्हणजे धर्माने जी चौकट घालून दिली आहे त्या चौकटीत सुद्धा चांगल्या प्रकारे अर्थार्जन कसं करायचं याचं त्याने चिंतन करावं. तसंच ज्यामध्ये धर्म आणि अर्थाची क्षती होणार नाही अशा प्रकारे कामसेवनसुद्धा करायला हरकत नाही, त्याचाही त्यांनी विचार करावा. अशा प्रकारे दुष्ट आणि अदृष्ट असे अनिष्ट होऊ नये अशा निवृत्तीसाठी धर्म, अर्थ आणि काम असे जे त्रिवर्ग जे आहे, हे पुरुषार्थ जे 3 आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी समान भाव ठेवला पाहिजे. हे नृप, धर्माच्या अविरोधाने अर्थ आणि काम जर याचा दोन्हीचाही त्याग केला, तसंच त्यांनी धर्माचं आचरण केलं नाही, तर उत्तर कालामध्ये तो दुःखमय होतो किंवा समाजविरुद्ध होतो. म्हणजे त्यांनी जर धर्माच्या अविरोधाने अर्थ आणि काम याचं सेवन केलं नाही आणि धर्माच्या विरुद्ध तो वागला, तर यामुळे त्याचं नुकसान होतं. उत्तर काळामध्ये त्याला दुखणी वगैरे सगळे होतात किंवा म्हणजे अर्थ त्याच्याजवळ नीट राहत नाही, आर्थिक नुकसान होतं असं इथं लिहिलं आणि शिवाय समाजाच्या विरुद्ध होतं. हे नरेश्वर, त्यानंतर ब्राह्ममुहूर्ताने उठून त्याने शौचमुखमार्जन करावं. त्यावेळेला बाहेर या विधीला जात असल्यामुळे त्यांनी असं सांगितलं आहे की गावाच्या नैऋत्य दिशेला जेवढ्या दूर आपला बाण जाऊ शकेल त्याच्याही पुढे जायचं आणि त्या ठिकाणी शौच वगैरे सगळं करायचं, म्हणजे त्याचा गावाला त्रास होणार नाही अशा दृष्टीने. त्यानंतर त्यांनी स्वच्छ पाय धुवायचे आहेत आणि ओल्या पायाने घरामध्ये यायचं नाही. पुढे असं सांगितलं आहे की स्वतःची किंवा झाडाची सावली, त्यानंतर गाय, सूर्य, अग्नी, वायू, गुरु किंवा जे द्विजातीय जे आहेत लोक त्यांच्या समोर
बुद्धिमान पुरुषाने कधीही मलमूत्राचा त्याग करू नये. म्हणजे आपल्या सावलीमध्ये पण करू नये, वृक्षाच्या सावलीतही करू नये आणि गाय वगैरेच्या समोर पण करू नये. अशा प्रकारे हे पुरुषर्षभ जे शेत आहे त्या शेतामध्ये नांगरणी वगैरे झालेली आहे, त्यानंतर जे धान्य ज्यामध्ये उगवलेलं आहे, नंतर गोठा जिथं आहे, गाय बैल म्हैस बांधतात ते, नंतर जनसमाज किंवा रस्त्याच्या मधोमध किंवा नदी किंवा तीर्थस्थानामध्ये, जलाशयाच्या तटावर किंवा पाण्यामध्ये किंवा स्मशानामध्ये कधीही मलमूत्राचा त्याग करू नये. हे राजन, जर काही विशेष संकट आलं नसेल तर प्राज्ञ पुरुषाने दिवसा उत्तरमुख आणि रात्री दक्षिणमुख होऊन मूत्रत्याग करावा. मलत्यागाच्या वेळेला पृथ्वीवर अस्वच्छता होणार नाही हे पाहावं आणि स्वतःच्या मस्तकावर त्यांनी पांघरून घ्यावं. हे राजन, त्यावेळेला मृत्तिकेने स्वच्छता करत असत, म्हणून त्यांनी कोणती मृत्तिका वापरावी ते पण दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी किती वेळा स्वच्छता झाली पाहिजे तर तेही त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की 10 ते 12 वेळेला आपण आपल्या अंगाची स्वच्छता करावी. त्यानंतर गंध आणि म्हणजे ज्या पाण्याला वास नाही घाणेरडा, आणखीन ज्या पाण्याला फेस नाही, अशा पाण्याने तुम्ही आचमन करायचं आणि सावधानपूर्वक हे सगळ्या आपली स्वच्छता त्यांनी राखायची, आपल्या घराची आणि आपल्या आजूबाजूची. त्यानंतर चरणशुद्धी केल्यानंतर मग त्यांनी चुळा भराव्यात. त्यानंतर आपल्या ठिकठिकाणच्या म्हणजे मस्तक, इंद्रिय रंध्र, मूर्धा, बाहू, नाभी, आपल्या हृदयाला स्पर्श करायचा शुद्धतेसाठी. हे सगळे त्यावेळेचे नियम आहेत, पण एक माहितीसाठी म्हणून आपण ते इथे पाहत आहोत. कारण हे आता लोप पावलेलं आहे सगळं. आता वेगळे प्रकारचे टॉयलेट्स असतात, सगळं असतं, पण तरीसुद्धा ते लोक कशी स्वच्छता ठेवत होते त्या काळामध्ये की ज्यांनी दुखणी भाणी होऊ नयेत, तर ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्यांनी स्नान करावं, केस विंचरावेत, नंतर मांगलिक द्रव्य आपल्या अंगाला लावावीत, म्हणजे सुगंधी व्हावं आपलं शरीर असं. त्यानंतर हे पृथ्वीपते आपल्या वर्णधर्मानुसार आजीविका करावी, म्हणजे धनोपार्जन करायची आणि श्रद्धापूर्वक यज्ञाचं अनुष्ठान करायचं. सोमसंस्था, हविसंस्था, पाकसंस्था हे त्यावेळेला ही यज्ञ होत असतात. 7 सोमयज्ञ, 7 हविर्यज्ञ, 7 पाकयज्ञ हे पूर्वी करत असत. हे 7 यज्ञ कोणते आहेत ते आपण उद्याला पाहूया. धन्यवाद.